नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांची खड्ड्यांची चाळण झालेली बघायला मिळत आहे। अनेक नागरिकांना जाता येताना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। कोणाला मणक्याचा गॅपचा प्रॉब्लेम होत आहे, तर कोणाला पायाचा त्रास होत आहे। तर दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेसमोरील असलेल्या शरणपूर ते CBS या ठिकाणी जो रस्त्याचं काम चालू आहे नाशिक महानगरपालिकेसमोरील, त्या रस्त्याचं काम मात्र मोठ्या जोमात सुरू असून नाशिक महानगरपालिकेसमोरील रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं आणि सिमेंट काँक्रिटीकरणचं होत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने नाशिक महानगरपालिकेसमोरील रस्त्याचं काम सुरू आहे। असाच रस्ता नाशिकमधील विविध भागामध्ये ज्या ठिकाणी खड्डे झालेले आहे, ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास आहे, अशाच पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी करण्यात यावा। अनेक पदाधिकारी किंवा अनेक संघटना किंवा अनेक राजकीय लोकांनी या खड्ड्यासंदर्भात आवाज उचललेला असून त्या संदर्भात अजूनही कोणी ते ठोस असा पाऊल खड्ड्यासाठी उचललेला नसून ते दिसून येत आहे। मात्र एकीकडे नाशिक महानगरपालिकेसमोरच एवढ्या जोमात आणि उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे, यामुळे कुठंतरी नाशिक शहरातील नागरिकांमध्ये नाराजगीचा सूर व्यक्त केला जात आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।